ए तारिणी, उगाच युवराजला शब्दात अडकवू नकोस आता. फक्त शब्दातच नाही, जाळ्यात अडकवते ती माझ्या मुलाला. पद्मिनी, तू काय करतेस? काय कसं बोलतेस तू? आई आहेस रे तू त्याची. मग त्याचे कान धरायचं सोडून त्याला पाठीशी कसलं घालतेस तू? आई म्हणून जे करायचंय ना तेच करतेय मी. ही तारिणी माझ्या मुलावर खोटे नाटे आरोप करतेय आणि तिचं ऐकून मी त्याला शिक्षा देऊ? काय पुरावा आहे तिच्याकडे? हा, पुरावा काय आहे? पुरावा काही नाही ना. कशाला उगाच नको ते आरोप करतेस? आरोप इन्व्हेंट करता येतात, पुरावा नाही. पुरावा नाही काय नाही, चाललेत युवराज खांडेकरला अडवायला. दया पप्पा, तुम्ही ह्या तारिणीवर विश्वास ठेवू नका प्लीज. तिला फक्त युवीला त्रास द्यायचाय. पुरावा बिरावा काही नाहीये हिच्याकडे. माझ्याकडे पुरावा आहे. दाखव मग. आहे ना पुरावा? काय लपून ठेवलंयस? मग दाखव ना पुरावा आहे तर घाबरत नाही मी. मला माहिती होतं मी जेव्हा हे सगळं तुम्हाला सांगायचा प्रयत्न करीन त्यावेळेस तुम्ही कोणीच माझ्यावर विश्वास नाही ठेवणार. आणि म्हणून जेव्हा युवराज भाऊजी हे सगळं करत होते ना त्याचा मी व्हिडिओ काढला होता. डुप्लिकेट खांडेकर, या घरची मोठी सून आणि मोठा मुलगा म्हणून तुम्हाला जबाबदाऱ्या हव्या होत्या ना. आता हीच जबाबदारी, हेच 10 लाख रुपये काढत माझ्या सुटण्याचं आणि तुमच्या अडकण्याचं. अजून काही बोलायचंय तुला? काय काय याचं काही स्पष्टीकरण आहे का तुझ्याकडे? सिद्ध झालाय तू स्वतःच्याच घरात चोरी करण्याचा प्रयत्न केलायस. का केलंस तू असं? का केलंस तू असं? अरे लाज नाही वाटली तुला हे असं करताना? बोल. तो केली मी चोरी. का चोरलेस हे पैसे तू? कारण मला गरज होती पैशांची. गरज होती? आणि त्या व्हिडिओमध्ये तू काहीतरी म्हणत होतास की मला या पैशांची गरज आहे कारण मला सुटका हवी आहे. कसली सुटका? काय चाललंय युवराज? एवढ्या पैशांचं तू काय करणार होतास? मला पैसे द्यायचे होते. कोणाला? कशासाठी? नाही मला माझ्या मित्राला पैसे द्यायचे होते. तू पुन्हा खरं सांग युवराज, तू पुन्हा काही चुकीचं करत नाहीयेस ना? नाही ताई, मला मित्राला पैसे द्यायचे होते माझ्या. कशासाठी? कारण मी घेतले होते त्याच्याकडनं पैसे, मला तर परत करायचे होते त्याचे पैसे, मी म्हणून पैसे घेतले. एवढे पैसे का घेतले होतेस तू? कारण माणसाच्या काही बेसिक गरजा असतात ना, माणसाला पैसे लागत नाहीत का खर्चासाठी? एमएनएन जॉईन होण्याच्या आधी काय सोर्स ऑफ इन्कम होता माझा? कुठून आणणार होतो मी पैसे? यांच्याकडे पैसे मागायचो तेव्हा हे कौशिकीताईकडे पाठवायचे, हिच्याकडे मागायचो ही नाही द्यायची. बरं दिले तरी प्रत्येक रुपयाचाही हिशोब मागायची माझ्याकडे. मग मी हिशोब मागत होते याचं कारण तुला चांगलंच माहितीये. प्लीज मला सगळ्यांसमोर बोलायला लावू नकोस. अगं पण ताई मी सुधारलोय ना आता. मी कुठे परत तसं काही केलं? तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? आणि मी तर म्हणतो कधीच नव्हता. मी ना तुझ्याकडे भीक मागतो स्वतःच्याच घरात. मी भीक मागतो ना पैशांची, ते आवडतं तुला. तुझं इगो सॅटिस्फाय होतो ना प्रत्येक वेळी त्याच्याने, म्हणून असं करतेस ना प्रत्येक वेळी तू. सांग ना मी कुठून आणणार होतो पैसे? हो मी चोरी केली ते कळलं सगळ्यांना, कारण रेकॉर्ड झालं ना. पण मी आजपर्यंत 100 इंटरव्ह्यूज दिलेत. मी जॉब ॲप्लिकेशन दिलेत. ते कोणाला नाही दिसले का? ते नाही रेकॉर्ड केलंस ना तू.
प्रत्येक वेळी जेव्हा मी जॉबसाठी जायचो ना तेव्हा काय म्हणायचं माहितीये का मला, तुम्ही युवराज खांडेकर, तुम्हाला काय जॉबची गरज आहे, काय मस्करी करताय का साहेब, प्रँक चाललाय का, आम्हाला काय परवडणार आहे तुमचा पगार, असं म्हणून मला हाकलून लावायचं. काय करणार होतो मी, कुठून आणणार होतो पैसे, त्यांना काय माहित. नावाला फक्त MNNचा मालक आहे, खिसा फाटका 5 पैसे नाहीत माझ्या खिशामध्ये. गाडीत पेट्रोल होतं म्हणून जायचो गाडी घेऊन मित्रांबरोबर फिरायला, पण तिकडे हॉटेलमध्ये खाल्ल्यानंतर बिल पे करावं लागतं ना. तिकडे बिलवर युवराज खांडेकरची साईन करून बिल पे होत नाही. ते बिल कसं पे करणार मी, त्याच्यासाठी पैसे लागतात ना. सगळे काय बोलायचं माहितीये मला, मी जायचो तेव्हा माझे सगळे मित्र म्हणायचे आला 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 युवराज खांडेकर आला, खिसात नाही आणा मग याला युवराज खांडेकर म्हणा, अशी चेष्टा करायची माझी. म्हणून केली चोरी मी. आणि मी खरंच सांगतो या सगळ्या गोष्टींमुळे मी त्याच्याकडनं पैसे घेतले होते, आणि एवढे सगळे पैसे नाही घेतले मी, थोडे थोडे करत कधी एवढी अमाऊंट झाली माझंच मला नाही कळत. आणि डोक्यात खूप प्रेशर आलं होतं, त्यामुळे काय करावं काय नाही कळलं नाही, म्हणून चोरी केली. आय एम सॉरी. आपण केलेल्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी हे स्पष्टीकरण योग्य आहे, पण हे आजचं झालं. उद्याचं काय? उद्याचे प्रश्न जर सोडवायचे असतील ना तर या चुका सुधाराव्या लागतील. आणि युवराज, जर तुला पैशांची गरज होती तर माझ्याकडे मागायचे ना, मी दिले असते तुला पैसे. रिअली कौशिकी, तू इतक्या इझिली पैसे दिले असतेस त्याला? अगं 1000 प्रश्न विचारले असतेस तू. तू कशासाठी इतके पैसे घेतलेस, तुला काय गरज होती आणि कधी परत देणार आहेस? युवी, ऍक्च्युली तू करेक्ट केलंस. न सांगता हे पैसे घेतलेस ना, ते तू करेक्ट केलंस. ईशा, तू काय बोलतेस, तुला कळतंय का? जे खरं आहे ना तेच बोलतेय मी. ईशा, तू गप्प बस ना, तू मध्ये नको बोलूस. मम्मा 1 मिनिट, आज जर हा टॉपिक निघालाय ना तर मला बोलू दे. आणि कौशिकीला सुद्धा कळू दे ना की आम्हा सगळ्यांना तिच्या बिहेवियरचा किती त्रास होतोय ते. कौशिकी मला सांग, आम्ही सगळे तुझे कोण आहोत ग? कोण आहोत? तुम्ही भावंड आहात माझी, माझं कुटुंब आहात. आहोत ना, आम्ही तुझं कुटुंब आहोत ना. मग या घरात येणाऱ्या पैशांवर आमचाही तितकाच अधिकार आहे ना? मग का आम्हाला प्रत्येक वेळी तुझ्याकडे भीक मागावी लागते ग? या युवीला त्याच्या बायकोला साधं गिफ्ट घ्यायचं असेल ना तर ते तो स्वतः नाही घेऊ शकत, कौशिकी त्याला घेऊन देणार. सॅलॉन, स्पा, साधं शॉपिंग साठी जरी जायचं असेल ना, मम्मा काय म्हणतेस तू, आधी कौशिकीला सांग. का तर कौशिकी बिल क्लिअर करणार. मला कळत नाही, मला सांग की आमच्या हातात पैसे द्यायला तुला काय इश्यू आहे ग? काय प्रॉब्लेम काय आहे तुझा? मी सांगू, तुझा आमच्यावर अजिबात विश्वास नाहीये. माझा भाऊ, माझी बहीण असं करायचं एकीकडे, आणि दुसरीकडे आम्हाला लिटरली तुझ्याकडे भीक मागायला लावतेस तू.